विश्वनाथ सुकवड सरपंचपदी सौ मायाबाई दुर्योधन पाटील मोठ्या मताधिक्यांनी निवड, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. धुळे तालुक्यातील विश्वनाथ सुकवड येथील पोटनिवडणूक निकाल आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आला. यात विश्वनाथ सुकवड या महिला सरपंच पदासाठी या ठिकाणी तिरंगी लढत पार पडली. यात सौ मायाबाई दुर्योधन पाटील यांना 744 मते मिळाल्याने मोठ्या मताधिक्यांनी 250चा लीड घेत या ठिकाणी प्रतिस्पर्धी यांचा दारुण पराभव झाला. तिरंगी लढतीत सौ मायाबाई दुर्योधन पाटील यांचा सरपंचपदी वर्णी लागल्याने या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन पाटील, शिवसेना तालुका प्रमुख हेमराज पाटील यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी सौ मायाबाई दुर्योधन पाटील हे या ठिकाणी मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. यावेळी या ठिकाणी अरुण पाटील, दत्तू पाटील, लोकेश पाटील, कल्पेश पाटील, पांडुरंग पाटील, दिलीप पाटील, कैलास पाटील, रघुनाथ पाटील, युवराज पाटील, जहागीरदार पारधी, सुनील पाटील, पिकन पाटील, अभिजित पाटील आदी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने, विश्वनाथ सुकवड सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी निवडणुकीत सौ मायाबाई दुर्योधन पाटील या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. तर येत्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून गावाचा विकास करू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. विश्वनाथ सुकवडच्या पोटनिवडणुकीत आमचे जीवलग मित्र दुर्योधन धर्मा पाटील यांच्या धर्मपत्नी मायाबाई दुर्योधन पाटील यांच्या 244 मतांनी विरोधकांच्या चारी मुंड्या चित करून दणदणीत असा भरघोस मतांनी विजय झाला आहे. याशिवाय राहणार नाही. का तुला भैया म्हणतास माले, का तुला भैया म्हणतास माले. राम मंदिरच्या आशीर्वादाने भरघोस मतांनी विजय झाला. जय शिवाजी, जय शिवाजी. कोण मनाशी येत नाही. लीड कितला ना. गाव कोणा मागे, गाव कोणा मागे. समजलं का तुला, समजलं का तुला. पाटील म्हणता शेतले. विश्वनाथ सुकवड ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक दरम्यान राजीनामा दिल्यामुळे रिक्त पद झालं होतं. तर 28 तारखेला मतदान झालं. आपल्यासमोर खूप मोठं आव्हान होतं की एक आम्ही पैशावर मोठी बाजू मारून देऊ, माझ्या विरुद्ध खोटे आरोप प्रत्यारोप करून मते विभाजन करण्याचा डाव विरोधकांचा फसला. माझी विशेष जवळजवळ 250 मतांनी विजयी झाली. विशेष म्हणजे समोरचे जे अशी पार्टी होती, कॉन्ट्रॅक्टर माणसं, थोडं पैशांचा महापूर चालला, परंतु जनतेने मला एक आरोग्य दूत व समाजसेवा विकासाच्या मुद्द्यावर आणि पुढे पण काम करीत राहील या मुद्द्यावर आपल्याला मतं टाकली. मी त्यांच्या कायम ऋणी राहील. येत्या 1.5 वर्षात आमच्या शब्द दिला आहे राम मंदिराचा, तो पूर्ण करू. विरोधकांना तिथं दाखवू की एका 1.5 वर्षात अजून निवडणूक लागणार आहे, तेव्हा तुम्ही त्या राम मंदिरात सांगा की खोटं आहे का खरं आहे. या बोलतापणा जनता बनली पडली नाही. नारासाहेब